रिंग हा? रिंग रिंग पसंत आहे मला म्हणलं. आवडली असं म्हणायचंय का तुम्हाला? रिंग कुठलाही शब्द कुठेही वापरतात. हा म्हणजे तेच छान आहे बघा की नाद खोळा एक नंबर एकदम नाजूक बिजूक असं मस्त लोमट्याला भारी आहे म्हणून म्हणलं. आणि शब्दांचं आम्हाला कौतुक सांगू नका. शब्द बिब्द काय हुडकत बसत नाही आपण मनातील त्या धाडदिशी बोलून मोकळ होतो. जाऊ दे हो, तुमच्याशी ना काही बोलून अर्थच नाही, उपयोगच नाही. का म्हणजे काय काय म्हणलं तुम्ही? ते जाऊ दे. मला सांगा तुमच्याकडे ही रिंग कशी आली? आमच्या बागेत पडली होती की काल काल ना का आपण तिथे शोधली आपल्याला गावलीच नाही. नंतर रव्या पाव्याने शोधून दिली मला. आज सकाळी पाव्यानं दिली. रात्रभर शोधत होती पोरं माहिती आहे काय. अरे वा, हा मग लई मेहनती पोर. तुम्ही खोटं पण बोलता. म्हणजे खोटं कशाला बोलू? तेच मला कळत नाहीये. हे असं खोटं का बोलताय तुम्ही? खोटं काय हे खरं आहे. तुमचंच आहे कानातलं हे 23 कॅरेटचं खरं. 22 कॅरेटचे माझे. हा हा तसं असेल मला काय माहित. माझं काय मी काय ज्वेलरी वाला आहे. अहो एवढी काय बघताय तुमचीच आहे. माझी नाहीये ही रिंग. अहो तुमचीच रिंग आहे. ही रिंग माझी नाहीये. नीट बघा तर बघा चेक करून बघा दुसरी कुठे आहे. 1 मिनिट. काय कुठे झालं हो. या 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 तुम्ही मुलींना सगळे इथे थांबा. मी तुमची काय व्यवस्था आहे ती बघून येतो. काय ग, तयारी तर लय भारी केली आहे ना? वय ना, घर बघितलं राजवाडा वाटतो राजवाडा. आणि या राजवाड्याची मालकीण झाली ना तर महाराणी महाराणी. तुझं सोड ग. या राजवाड्याची मी मालकीण झाली ना माझी 5 बोट तुपात असतील. बघच तू. हो हो. जरा बाजूला जाऊ दे मला. लई घातल्या ते पोरी. हा असू दे असू दे. हा झालं का? समजा खुर्च्या लागून झाल्या. अरे हे काय मध्ये पटपट हलो हलो हलो. आता हे झालं हे झालं हे झालं. हा शंकर वय अरे थोरल्या सरकारांची खुर्ची तर कशाला लावली. पण आपण लावू बरं. चल चल पण वय वय वय. खाण्यापिण्याची व्यवस्था झाली की होय. नाही बघा. मागच्या याला नमस्कार दुर्गेश्वरी मॅडम. नमस्कार. मुली आल्या आहेत. अरे वा आल्या का? बरं गोविंद त्यांची बसण्याची व्यवस्था कर. आणि हा त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था कर. बरं. आणि हा त्यासनी सांग लगेच कार्यक्रम सुरू होईल. वय वय हा, पळा. चला चला चला. दुर्गे ए दुर्गे आता कसली तयारी चालू आहे? आपल्याकडे काय कार्यक्रम आहे काय? आणि एवढ्या पोरी कशा पाहिजे जमल्या आहेत? आपल्या अधिपतीसाठी पोरी बघायचा कार्यक्रम आहे आज. पोरी का पोरगी? पोरी मावशी आज स्वयंवर आहे स्वयंवर. होय काय? हा म्हणतानाच तुझा चेहरा पडलाय. झालं का रे? हा तिकडचं बघ तिकडचं बघ. हा ती खुर्ची बघ. अहो नाना ऐका की माझं. नाना अहो नाना शाळेत जायचंय मला. शाळा बुडून मी कामाला नाही येणार. गुमान चल मला मदत कर. 100 डिसेंबरचं जेवण बनवायचं आहे. चल अहो नाना ऐका की शाळा करून येते की मी. पुन्हा शाळेचं नाव काढा तर मुस्काट फोडेन. मला मदत कर. मायंदळ काम आहेत. एकट्याला होतोय वय. तुझी आई बी येते. चल. अहो नाना शाळेत जायचंय मला. आधीच 2 दिवस बुडले माझी शाळा. काय गडबड चालली आहे? काय मोठमोठ्याने बोलताय? माफी असावी सरकार. आणि ही का आली इथं? थोडा कामाचा बोजा होता. म्हटलं तिला मदतीला चल. हिची आपली सारखी शाळा शाळा शाळा. ए पोरी परवा समजावलं होतं. कळत नाही भाई तुला? मंद आहेस काय तू? हे सारखं शाळा शाळा. बाप सांगतोय ते कर की गप्पानी. पण ते मी पुन्हा पुन्हा तेच सांगू आहे तुला? शाळा शिकून काय धन पाडणार आहेस? मोठे सरकार जा बापाला मदत कर. शाळा बुडली म्हणून काय आभाळ कोसळणार नाही जणू. धनाजी तिला शेंडा कमी हाणाय सांग.
नाही चुरू चुरू बोलते तुझी लेक. स्वयंपाक शिकव तिला, त्योच कामी येणार आहे, शिक्षण नाही. आणखीन एक, या घरात मोठ्यान बोलायचं नाही. अगं ये, भरल्या घरात रडू नका. चल जा कामाला लाग, जा. नाना जाऊ द्या ना. थोबाट बंद म्हणजे बंद, निजाडू बिडू नकोस. मोठ्या घरात कार्यक्रम आहे, इथे समधी कामं वेळेवर नाही झाली ना सरकार मला कामावून काढत्या. चल समधी भांडी घासायच्यात, चल. हिला काही करून तुमच्या आयुष्यात आणा, जाऊ नका देऊ. भाऊजी तुम्ही काय पण करा, हिलाच पटवा आणि हिच्याशीच लग्न करा. आई साहेब, हा आई साहेब. अधिपती कुठं आहेसा तुम्ही? कवापासून आम्ही तुम्हाला फोन लावतोय, बिजी येतोय. होय काय? नाही बहुतेक मग कॉल चालू असेल, बोला की. हो, काय झालं? काय नाही. तुमचा आवाज असा खोल का येतोय? नाही कुठं नाही. नक्की नव? हा नक्की नक्की. कुठं आहेसा तुम्ही? मी तर बाहेर आलोय जरा. तेच कुठं? यालोय घरलाच यालोय मी. लवकर या. हा काय काय काम आहे. हा काय कसलं काय काम आहे? समजा फोनवरच सांगू. बरोबर आलो घ्या. या, वाट बघतोय आम्ही. हा अर्ध्या तासात पोहोचतो. या. काय नको रे बाबा, ते नको. काय नको, काय कौतुक नको. आहे ती केस ओके 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 ओके. टाकलं सरकार, जरा पोच द्या की. काय लगीन आहे? लगीन आहे काय? लग्नासाठी तर एवढा तामझाम चाललाय. अरे ह्योच तर तामझाम नको आहे. सरक. का लग्न करायचं नाही? लगीन करायचंय हो, पण ह्यातल्या कोणाशी नवं? मग कोण मास्तरीन बाई? हळू बोल. आई साहेबांनी ऐकलं तर सुनामी येईल. त्याने टाळकीच्या मरेल, ते मरेल. मेला काय? नाही अजून. एवढं कुठलं नशीब आहे आपलं? उठ. हळू बोलत जाईल जरा. काय जिभेला हाड आहे का नाही तू? काय रावी, काय काढले काहीतरी. धाकलं सरकार, हे समज मास्तरीन बाईला कळलं तर? आईला तर काय होईल रे? काय होईल? तुमची इज्जत कमी होईल त्यांच्या नजरेत. नाही ना, मास्तरीन बाईसनी कसं कळेल? त्या शाळेत आहेत ना. आता भेटून आलो की बाबा मी. त्यासनी नाही कळणार. काय तू काही शंका काढत जाऊ नको रव्या. तू त्यासनी नाही कळणार अजिबात. उगाच गबस. आणि ना मी आई साहेबांनी सांगून टाकणार आहे, हे आजचा काय तो लास्ट कार्यक्रम म्हणून. हे असलं अजिबात काही नाही आवडत. आपल्या मनाला पटतच नाही. मी सांगणार आहे त्यासनी. बरोबर बरोबर. आता लगीन केलं तर मास्तरीन बाईन संगच करणार, नाही तर लगीनच नको. सुस्वागत सुस्वागत सुस्वागत. तर पोरीनो,
तुम्हाला माहितच आहे आज आपण इथं ह्या ठिकाणी समधी जण स्वयंवरासाठी जमलो आहोत. टाळ्या. थांबा थांबा थांबा. तर पोरींनो, आज आपण इथं या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं सा, चांगलं केलं सा. बर इथं एकाच पोरीचं भविष्य उजाडणार हाय. कारण की आपले अधिपती सूर्यवंशी कुठल्या बी राजकुमारापेक्षा कमी नाहीत. एवढा मोठा महल, 500 एकर जमीन, सहकारी साखर कारखाना, डेअरी, आपल्या जिल्ह्यातील समधी रिटेल मार्ट, एवढ्या समध्याचे एकुलते एक मालक अधिपती सूर्यवंशी. टाळ्या. तर पोरींनो, तुम्ही बसा. बालकांनो, तुम्ही उभं राहावा. तर पोरींनो, तुम्ही नाही का एक एक जण स्टेजवर या आणि आपापली ओळख करून द्या. या घराण्याची सून होण्यासाठी तुम्ही कशी योग्य आहाय हे सिद्ध करा. आणि हा, तुमच्यापैकी जी कुणी पोरगी 9वी पास असल तिनं आता घरी जावं. कारण की ती या स्वयंवरातून आधीच बाद झाली हाय. चला आता आपण ओळख परेड सुरू करूया. पोरगी नंबर 1 यावरती. घ्या घ्या घ्या. चला पटापटा खाऊन घ्या. हा? नाही नाही, आज नाही बाहेर जायचं. भुवीनं स्वयंवर रचलंय अधिपतीसाठी. हा, लय थोडी आले आहेत. सुनबाई येणार आहे घरात. हा, घ्या, खाऊन घ्या. आलेस. नाही नाही, तुम्हाला तिथं नाही घेऊन जाऊ शकत मी. हा, एक डाव सुनबाई ठरली ना तर तुमच्याकडे आशीर्वादासाठी घेऊन येते. खाऊन घ्या, खाऊन घ्या. वय वय, अधिपतीला बी घेऊन येते ना. हा, हे खाऊन घ्या. मी आले. अरे देवा, पाणी संपले. वय, हा, खाऊन घ्या. नमस्कार, मी तानू शिंदे. माझं शिक्षण 7वी नापास. मला शिक्षणात अजिबात रस नाही म्हणून मी शाळा सोडली. पण मला अधिपती सूर्यवंशी लय आवडतात. मी त्यांच्यासाठी काय बी करू शकते. भांडी घासू शकते, धुणं धुवू शकते, घरची सगळी कामं करू शकते. बघा मिताली,
हे तुम्ही तुम्ही पण आलाय? काय नाही म्हणजे तुम्ही काय करायला इथं? तुम्ही काय करता इथे? माझं घर आहे, मी राहतो इथं. ते माहितीये, पण इथे बाहेर जे चाललंय ते सगळं नाही ते काय नाही. कमाल आहे. तुम्ही इथं कशा काय? प्रत्येक वेळी मी तुम्हाला सगळं सांगायलाच हवं का? सगळीकडे मालक असल्याचा धाक दाखवतात. काम आहे माझं इथे. काय काम आहे? तुम्हाला सांगून काय फायदा? हो पण तुम्हाला जर इथं कोण माझं काम झालं की मी जाणार आहे इथून. आत पण नाहीत, बाहेर पण नाहीत. गेली कुठं आधिपत्यंताई? नमस्कार, माझं नाव नीलम शिंदे. माझं शिक्षण 7वी नापास आहे. मला शिक्षणात अजिबात रस नव्हता, म्हणून मी शाळा सोडली. ताई, बरं झालं तू भेटलीस. निवड केलेल्या पोरींची यादी करून झाली? वय वय, तू सांगितलेल्या समध्या पोरींची मी नावं लिहून ठेवल्यात. पण अधिपती कुठं आहेत? ते अजून बाहेर नाही आले? नाही ना. गेली कुठं? मी ते इकडे जा, माझ्यासाठी बर्फ घालून सरबत आण जा. अचानक गेले कुठे अधिपती? सापडलं? नाही, त्यासनी गच्चीवर शोधून आलो पण तिथं पण नाहीत ते. बाकीची नोकर मंडळी कुठे आहेत? समधे नोकर त्यासनी शोधतायत. ठीक आहे, पण जास्त कलका करू नका. हो. कोणाला कळायला नको की हे गायब आहेत म्हणून. कोणी विचारलं तर सांगायचं फ्रेश व्हायला गेलेत म्हणून. होय. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या लेकीला इथं रोज घेऊन येत जा. त्या बाईचा चांगला प्रभाव नाही. जशी तुमची मर्जी सरकार. कोण बाई ग ताई? कुणाचा प्रभाव? समजा तुला कळायलाच पाहिजे भाई. बोला. इकडे काय करताय? बाहेर अख्खी दुनिया तुम्हाला शोधते. हो, माझी दुनिया कुणाला दिसाय नको म्हणताना ही बोंब उडल्या, माझी म्हणताना ही लपाछपी. लपाछपी? कुणाबरोबर? आणि तुमची दुनिया म्हणजे कोण? माझी दुनिया मास्तरीन बाई. हा, पण हे असं का होतं कळत नाही राव. काय झालं? माझी दुनिया आणि आई साहेबांची दुनिया वेगळी झाली तर कसं चालणार? खरंच तुमचं स्वयंवर आहे का हो आज? ते बाहेर सगळं काय चाललंय? तेच आई साहेबांची दुनिया. भाऊजी, तुम्ही थोरल्या सरकारांना सगळं स्पष्ट का नाही सांगत? हो ना भावा, तू सांगून टाक सगळं. अरे विचारलं तर सांगणार ना दाद्या. आई साहेब आहेत त्या आमच्या आयुष्याचे सगळे निर्णय घ्यायचा अधिकार फक्त त्यासनी. उद्या जर त्या म्हणल्या ना की ह्या पोरगीच्या गळ्यात बांधून टाक डोरलं तर आईला तर बांधणार. मग मी डोरलं बांधणार. म्हणजे तुम्ही मास्तरीन बाईला विसरून जाणार, तिला मनातून काढून टाकणार? नाही होईल. नाही तसं म्हणजे मी ट्राय 100% केल्यावर काय, मी ट्राय फुल मारलोय त्यासनी मनातून काढायचा, पण त्या मनातून जातच नाही तर. आणि आज तर आता घरातून बी जायना झाल्यात. म्हणजे मास्तरीणबाई इथं? होय. या मुलींच्या गोंधळात? होय. घाबरू नका, घाबरू नका.
मी काही करणार नाही तुम्हाला. शांत व्हा. सॉरी, मी चुकून आले इथे. माझी एक विद्यार्थिनी इथे आली आहे. तिला शोधत मी आले होते. पण मी जाते आता. सॉरी हा. हो, एक मिनिट सावकाश सावकाश सावकाश. सावकाश. हा? काही हवंय का तुम्हाला? हा, अच्छा, पाणी हवंय. हे घ्या, हे घ्या. सावकाश. हो, मी मदतीला बोलवू का कोणाला? मी बोलवते. अधिपतींना बोलवू का? हा, थांबा, मी आलेच. हा, मिताली थांब प्लीज. तू का टाळतेस मला? जाऊ द्या मॅडम मला. अगं मिताली, 1 मिनिट ऐक तरी माझं. नको मॅडम. हे काय घेऊन फिरतेस तू? माझं काम आहे हे. तुझं काम शाळेत जाणं हे आहे मिताली. आता मी शाळेत येईन का नाही मला माहित नाही मॅडम. मिताली, अगं असं नको म्हणूस बाळा. हे बघ, तू जर कच खाल्लीस तर मग तुझ्या शिक्षणाचं काय होणार? हा, तू पायलट कशी होणार सांग मला? विमान कशी उडवणार? आता हे सगळं स्वप्नात होईल मॅडम. मिताली, तुझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तू प्रयत्न करायला नको का? नाना नाही सोडायचे. सपान सोडावं लागेल. मॅडम तुम्ही जा. नानांनी बघितलं तर ते थोरल्या सरकारासनी सांगतील. सांगू देत, मी एकटी जाणार नाही. गेले तर तुझ्या बरोबरच आहे. अहो, भुवनेश्वरी मॅडमांनी पाठवलं मला. कशाला? तुमच्याशी बोलायला. ऐका मॅडम, मॅडम, तनू म्हणा की. म्हणा तनू. ऐका तनू मॅडम, आता मला परत. ओ ऐका हो. अहो पण आता मला वेळ नाही आहे. मी काय ते आई साहेबांसंग बोलून घेतो. तुम्ही जावा. पण जावा हो. काय ओ काय काय ओ काय काय प्रॉब्लेम काय 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 करताय? काय मी काय सेलिब्रिटी आहे का? सामान्य माणूस आहे मी. बघितलं का मुलींनो, माझा राजकुमार काय म्हणतोय? सामान्य माणूस. हसू नका. ओ, 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 हात सोडा की. हात काय झालं? सेल्फी काढायचं चांगलं देणार हात सोडा. अहो हात सोडा. हो, फोटो नीट बघून घ्या. हा, बघा, लांब केस आहेत, गोऱ्या पान आहेत आणि अमसुली रंगाची साडी नेसलेली आहे त्यांनी. ओंक्या, हा, नीट बघून घ्या. त्यासनी काय वाटेल ते करून गाठा आणि त्यांना म्हणावं तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही घरला जावा. पाहिजे तर तुमच्या शिकलेल्या माणसांच्या भाषेत तुम्ही सांगा, जसं जमते तसं. काय म्हणतात ते पुस्तकी भाषेत. त्यांना म्हणावं इथं जर तुम्ही थांबला तर पहाड कोसळेल म्हणावं, आकाश पाटेल, धरणी दुभंगून, विषय हार्ड होऊन, चक्कीत जाळ होऊन काय सांगायचं ते सांगा, पण त्या इथं थांबल्या नाही पाहिजे. लक्षात आलं? आणि मास्तरीबाईंनी म्हणावं आम्ही तुमच्या मिशनला फुल्ल सपोर्ट करू, पण आत्ता नाही, नंतर, आणि तो बी छुपा. पण काय वाटेल ते करून तू त्यासनी इथून घेऊन जा. हा, तर तू एक काम कर, ते तर ती गाडीची चावी सोडून येत. ओंकार, तू थांब इथं. इथे काय लागलं तर ओंकार असेल ना तुमच्या सोबत. तिला सोडायला मी जाते. पण तुम्ही कसं जाणार? अहो, स्कूटी आणली की. आणि आपल्याला दिसायच्या आधी ती थोरल्या सरकारांना दिसायला नको म्हणजे झालं. ओ वहिनी, हो असं बोलू नका, जरा शुभ बोला. भाऊजी तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही. बरं, तुमच्याकडे तिचा नंबर आहे का? नंबर नाही. मिळू शकतो का? हा, मिळू शकतो. नंबर कशाला पाहिजे? अहो भाऊजी, एवढ्या गर्दीत शोधण्यापेक्षा तिला फोन करून विचारते कुठे आहे, गाठते आणि मग बोलते, ते जरा सोपं होईल.
तुम्ही आधी नंबर मिळवा आणि मला लगेच पाठवा. बरोबर, ठीक आहे, मी नंबर मिळवतो आणि तुम्हाला देतो, पण आता लवकर तुम्ही जावा वहिनी. हा, आणि बरं होईल उलट तुम्ही दोघी बाया बाया बोलल्या ना की काय मुद्दा मला जो सांगायचं त्यातली पटेल बी पटकन. फक्त लवकर जा आणि लक्षात ठेवा मोठी जबाबदारी आहे. आई साहेबांच्या नजरेला पडायला नाही पाहिजे काय सुद्धा. हा, मास्तरीनबाई शेफ घरी पोहोचल्या पाहिजेत. भाऊजी मी तुम्हाला सांगितलं ना, काळजी करू नका, तुम्ही फक्त नंबर पाठवा. हा? पाठवतो, पाठवतो. ओंकार येते मी. बरं ओंक्या, एक काम कर, तू स्टेजवर जाऊन बघ जरा सगळं नीट चाललंय का. ओके भाऊ. अहो सेल्फी प्लीज. अहो इकडे बघा ना. अहो बघा ना. स्टॉप. कुठे कुठे? का काय झालं? ही चोरी करायला आलती इथं. अहो चोरी? काय बोलताय तुम्ही? हा, शिक्षिका आहे मी, शिक्षक कधी चोरी करत नाही. खोटं नका बोलू तू. अहो मॅडम मी खोटं नाही बोलत आहे, मी चोरी नाही केली. थोरले सरकार ही थोरल्या मालकांच्या खोलीत गेलती. अक्षरा फोन का उचलत नाहीये? प्लीज अक्षरा फोन उचल अगं, नाहीतर मी त्यांना काय उत्तर देऊ? बाहेरचा माणूस घरात घुसतो हे तोंड वर करून सांगतोस? तुम्ही सांगते झोपला होता बाय? आम्ही बघितलं तेव्हा हक्कल लिहिला इथं चोरी करायचा प्लॅन होता. आम्ही हटकलं तर लगेच इकडे आली ही पळून. हिनं मारलं पण याला. मारलं? काठीनं मारलं. आमंत्रण नसताना तू आमच्या घरात घुसली, ह्याच्या पोरीला पळवून घेऊन चालली, आमच्या ह्यांच्या खोलीत गेली. हे समज करायची हिम्मत कशी झाली तुझी? आणि काय तर आमच्या माणसावर हात उगारलास तू? कोण आहेस कोण तू? आणि तुझा हेतू काय? मॅडम मी सांगते मी. माझा इथे यायचा हेतू फक्त मिताली हा होता.
मी परत सांगते मॅडम, मी चोरी करूच शकत नाही, शिक्षिका आहे मी. थोरलं सरकार, ये मॅडमना जाऊ द्या ना, त्यांनी चोरी नाही केली, त्यांना जाऊ द्या. थोरलं सरकार, जाऊ द्या ना मॅडमना, त्यांनी काय नाही केलं. ये तू गप मध्ये कशाला बोलते. थोरलं सरकार, हवं तर मला शिक्षा द्या, पण मॅडमना जाऊ द्या. अरे हिला गप म्हणलं की जास्त शेंडा हाणतीये. अरे धनाजी उचल तिला. इथे उठ काय करणार. थोरलं सरकार, मॅडमने चोरी नाही केली. गप्प. थोरलं सरकार, अरे काय चाललंय, कसला गोंधळ चाललाय इथं. मास्तरी इथं का आली म्हणून कोणी बोलवलं हिला. तिची तीच आलीये, शाळेत तिथं शिकवते आणि इथं चोरी. मॅडम मी नाही केली आहे चोरी, आणि मी खरंच सांगते या सगळ्यामध्ये मितालीचा काहीच दोष नाहीये. तिला बिचारीला माहित पण नव्हतं की मी इथे येणार आहे. प्लीज मॅडम, तिला काही करू नका प्लीज, तिची काहीच चूक नाहीये. ए बाई, तुला काही लाज बीज हाय का नाही. कशाला तोंडवर करून बोलतीस का थोरल्या सरकार पुढं. अहो कवादारनं फोन करवलं मी तुम्हाला, बिजी 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 सारखं. हा नंबर मी पाठवला नाही तुम्ही अजून मला. काय मूर्ख म्हणून वाट बघतोय का मी तुमची. सॉरी 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 नाही, नंबर पाहिजे मला सर. सर, तुम्हाला नंबर देण्याआधी एकदा मला तिच्याशी बोलून दे ना. अहो असाच नंबर दिला तर ती चिडेल हो. मी तुम्हाला माहिती आहे ना ती कशी चिडते ते. त्यांच्या भल्यासाठीच नंबर मागालोय मी. अहो पण माझं एकदा तरी बोलणं होऊन दे ना तिच्याशी. मग एवढा वेळ लागतोय का विचारायला. बघ ती फोनच उचलत नाही ना. हा बरोबर, त्या पोरीच्या मागं पळत असतील त्या. पोरीच्या मागे? पोरीच्या मागे म्हणजे? नाही जाऊ दे, काय नाही सोडा. मी करतो तुम्हाला नंतर फोन. भाऊजी, काय मास्तर दम खा सोडून आला का तुम्ही त्यासनी घरी. नाही हो, अजून इथंच आहे ती. अजून इथंच आहे. हो पटशिरी आवरा वहिनी, पाहिजे तर ओंक्याला संघ घ्या आणि जाऊन त्यासनी घरी सोडून या. आईसाहेबांच्या नजरेला पडायच्या आधी. आलं का लक्षात. भेटली हो. हा मग सांगितलं का तुम्ही त्यासनी जायला. कुठे भेटलं कुठे. हो मला नाही भेटल्या हो, मग थोरल्या सरकारांना भेटल्या. काय. हो मी पोचायच्या आधी थोरल्या सरकारांना भेटली ती. कर्मानं गेली मास्तरीन बाई. मॅडम मॅडम प्लीज ऐका माझं. मला माहितीये तुमच्या घरात मी न सांगता आलीये, माझं चुकलंय, मला मान्य आहे मॅडम. पण माझा हेतू चोरी हा नव्हता. हो मी छडीनं मारू शकत नाही, काठीनं काय मारणार आहे. मी तुम्हाला परत तेच सांगते, माझा हेतू फक्त मितालीला भेटणे हाच होता. मी तिच्या घरी पण गेले होते मॅडम, पण तिथे मला कळलं की ती तुमच्या इथे काम करते म्हणून मी इथे आले. घुसले नाहीये मॅडम मी तुमच्या घरात. वरच्या खोलीत काही तरंगत गेली होतीस. अहो मॅडम मी मितालीला शोधत चुकून गेले होते त्या खोलीत. मितालीला शोधायचं कारणच काय. हे बघा मॅडम, मितालीचं वय शिकायचंय. ती एकपाठी मुलगी अत्यंत हुशार आहे आणि इथे शाळा सोडून असं घरकाम करतेय ती. माझी पोरगी काम करते. तुमचं काय गेलं. मी लावलं तिला कामाला, तुम्ही कोण विचारणार आहे. आणि तिचं लग्न लावून देणार आहे मी. लग्नानंतर काम करावंच लागेल ना सासरी तिला. मग स्वयंपाक पाणी शिकाय नको. मॅडम हे पटतंय का तुम्हाला. हे चूक नाही वाटत आहे तुम्हाला. अहो मायनर आहे ती. मॅडम मायनर मुलांना कामावर ठेवणं, त्यांचं लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा आहे.